जगण्याला जर खरंच अर्थ असेल तर दुःखाला देखील अर्थ आहे, असं विक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोळे. आपण विक्टर फ्रँकल यांचा सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. लोगोथेरपी ही थेरपी त्यांनी सांगितलेली आहे. ही थेरपी आपल्याला जगण्याला अधिक समृद्ध करणारी थेरपी आहे. आपल्याला दुःख येणार आहे, ते दुःख कसं हाताळायचं आहे, आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण कसं करायचं आहे, यासाठी ही थेरपी आहे. ही मला काहीही मानसिक त्रास नसताना देखील मी ही थेरपी वापरू शकते आणि माझं जगणं अधिक चांगलं, समृद्ध, अर्थपूर्ण करू शकते. या थेरपीचे काही अझम्पशन्स आहेत. काय अझम्पशन आहे? सगळ्यात पहिलं आहे बॉडी, माइंड आणि स्पिरिट. शरीर, मन आणि आत्मा. शरीर आपल्याला दिसतंय, मन आता आपल्याला माहिती की विचार, भावना हे मनामध्ये आहे, आणि आत्मा म्हणजे आपली ओळख आहे, असं विक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणाल की आत्मा सायकोलॉजीमध्ये कसं काय आला? विक्टर फ्रँकलच्या थेरीमध्ये त्यांना हे मांडायचंच आहे, किंवा त्यांचा हा विश्वास आहे की आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच आपलं अस्तित्व, आपलं आयडेंटिटी आहे, असं विक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. आता हे जे आपलं जगणं आहे, या जगण्याला अर्थ असला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा आपण प्रत्येक जण जगण्यामध्ये अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि हा अर्थ शोधणं अत्यंत गरजेचं आहे. जर अर्थ असेल तर माणूस चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो, असं विक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक प्रसंगात व्यक्ती अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, असं हे तिसरं अझम्पशन आहे. बघा, माझ्यासोबत एखादी घटना घडते, मी खूप काम करते, छान पद्धतीने काम करते, आणि त्या कामाचं फलित मला मिळतं. मी त्याला अर्थ लावते की मी काम केलं आणि मला त्याचं रिझल्ट्स किंवा रिवॉर्ड्स मिळालेलं आहे. मी काम केलं आणि मला फलित मिळालं नाही, मला रिवॉर्ड मिळाला नाही, मला बक्षीस मिळालं नाही, प्रमोशन मिळालं नाही, तरी पण मी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. काय करते? काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करते की माझी मेहनत कमी पडली, माझ्यासोबत पॉलिटिक्स झालं का, मुद्दामूनच असं माझ्यासोबत केलं का, काहीतरी. म्हणजे आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांना आपण अर्थ लावत असतो. हा अर्थ कसा लावायचा याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, असं विक्टर फ्रँकल म्हणतात. आणि तेच अझम्पशन हे पाचवं अझम्पशन आहे की आपण अर्थ लावू शकतो, आपलं तेवढं फ्रीडम आहे. मी अर्थ काय लावायचा? म्हणजे मला प्रमोशन मिळालं ही माझी मेहनत आहे की देवाची कृपा आहे? अर्थ मी लावते. काय अर्थ लावायचा आहे? का दोघांचं मिळून हे झालेलं आहे? नेमका अर्थ काय लावायचा? जगण्याला अर्थ आहे, आणि तो अर्थ मी स्वतः देते आहे. व्यक्ती आपल्याकडे प्रत्येकाकडे ती एनर्जी आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ती इच्छाशक्ती आहे, ती विल आहे की आपण आपल्या जगण्याला अर्थ लावला पाहिजे. हा अर्थ लावत असताना आपलं काहीतरी ध्येय असतं, आपला काहीतरी उद्देश असतो जगण्याचा, आणि आपला जगण्याचा उद्देश आणि आपण लावलेला अर्थ हे सोबत जाणार असतं. माझा उद्देश एखाद्या मोठ्या पदावरती जर बसायचा, हा जर माझा ध्येय असेल किंवा उद्देश असेल, तर ह्या प्रत्येक छोट्या छोट्या मुवमेंट्स किंवा छोट्या छोट्या घटना आहे, मी 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 असा अर्थ लावेन की तिथपर्यंत पोहोचण्याची ही पायरी आहे, एक एक पायऱ्या मी वर चढत जाते, मी अर्थ लावती आहे. पण माझं एक मोठं ध्येय आहे, पुढे जाण्यासाठीचं एक ध्येय आहे. विक्टर फ्रँकल असं म्हणतात की एक लांब ध्येय ठेवण्यापेक्षा आपण प्रत्येक मूवमेंटमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये अर्थ शोधला पाहिजे, आणि तो असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मी श्वास घेतेय तर श्वास घेण्यामागे अर्थ आहे, मी व्हिडिओ करतेय त्यामागे अर्थ आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय त्यामागेही अर्थ आहे. काहीतरी एंड प्रोडक्ट म्हणजे अर्थ आहे, एंड प्रोडक्ट म्हणजे जगण्याचा उद्देश आहे असं नाहीये. प्रत्येक क्षणामध्ये अर्थ आहे, प्रत्येक मुवमेंटमध्ये, प्रत्येक ज्या ज्या आपण गोष्टी करतो आहोत ते ध्येयापर्यंत नेण्यासाठीच्या छोटे छोटे स्टेप्स आहेत. आपल्याला हेच कुठेतरी बुद्धांच्या फिलॉसॉफीमध्ये पण दिसतं. त्या क्षणामध्ये जगा, त्या क्षणामधला अर्थ शोधा, त्यालाच आज आपण माइंडफुलनेस म्हणतो आहोत. तेच विक्टर फ्रँकल थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगताय. म्हणजेच काय अझम्पशन आहे लोगोथेरपीचं, की आजच्या क्षणामध्ये अर्थ शोधून त्या क्षणामध्ये जगा. आणि शेवटचं अझम्पशन ते असं म्हणतात की प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे, हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे जगणं प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. जे आपण आधी पण बघितलेलं आहे की प्रत्येक जण आपला अर्थ लावत असतो. मग त्याला कॉग्निटिव्ह अँगलनी आपण कन्स्ट्रक्ट म्हणलेलं आहे, किंवा सोशल अँगलनी बघितलेलं आहे, एन्व्हायरमेंटल अँगलनी बघितलेलं आहे,
तर प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे, किंवा आपण गुणविशेष सिद्धांत बघितलाय त्यातही आपण हे बघितलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यामुळे त्याच्या जगण्याला त्याचा अर्थ आहे आणि हा अर्थ शोधला पाहिजे. अर्थपूर्ण आयुष्य जे जगतात ते अधिक सकारात्मक, प्रोडक्टिव्ह आणि परिपूर्ण आयुष्य जगतात, असं विक्टर फ्रँकल यांचं म्हणणं आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि विक्टर फ्रँकल समजून आपण घेतलेला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.